मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सध्याही सुरू आहे। मुंबईतील मिठी नदी ही धोका पातळीवर पोहोचलेली आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास मिठी नदीचं पाणी मुंबईच्या अनेक भागांमध्ये शिरण्याची भीती आता व्यक्त केली जाते। तर सकाळपासूनच मुंबईमध्ये सुरू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। मुंबईमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळे मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। आणखी काही काळ पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास मिठी नदीचं पाणी हे मुंबईतील अनेक भागांमध्ये शिरण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। पुण्याप्रमाणेच मुंबईत देखील महापूर स्थिती निर्माण होण्याची भीती आता व्यक्त केली जाते। यानंतर आपण मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये जाऊया। अजय माने आमचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत। अजय, सध्या मरीन ड्राइव्ह परिसरामध्ये पावसाची परिस्थिती काय आहे आणि हाय टाइडची परिस्थिती कशी आहे? समुद्राला मोठ्या लाटा येत आहेत असं देखील माहिती कळते। मी सध्या मरीन ड्राइव्ह परिसरातच उभा आहे। या ठिकाणी आता लाटांचा वेग जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतोय, पण मुंबईकर जो आहे तो पावसाचा आस्वाद घेण्यासाठी मरीन ड्राइव्हवर आलेला पाहायला मिळते। ही सगळी परिस्थिती आपण पुढारीच्या मार्फत जे ती प्रेक्षकांना दाखवू शकतो की आता मरीन ड्राइव्हला खरं तर 2:51 4 पूर्ण 64 मीटरच्या लाटा ज्या आहेत त्या उसळणार आहेत। हाय टाइडचं प्रमाण सांगितलेलं आहे आणि त्याआधी आता हा समुद्र जो आहे तो हळूहळू खवळलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर लाटा ज्या आहेत त्या आता वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। पण मरीन ड्राइव्हवरची गर्दी जी आहे ती अद्याप कमी झालेली पाहायला मिळत नाही। एकंदरीत मंत्रालयातून असे किंवा मग प्रशासनाकडून आदेश देण्यात आलेले आहेत की जर गरज असेल तरच बाहेर पडा, पण याला मात्र आता मुंबईकर मुकावलेला आहे आणि मुंबईकर हा जो आहे तो समुद्र किनारी येऊन पावसाचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतो। पण धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती संदर्भात। मुंबईत देखील सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय।